गंगापूरकरांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 19 फेब्रुवारीलाच आपण फक्त शिवभक्त असतो का? शिवजयंतीच्या दिवशी भगवे झेंडे, मोठे मोठे डीजे, स्टेटस, रॅल्या आणि जय शिवरायांच्या घोषणा आणि त्यानंतर ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा आहे त्याच आपल्या गंगापूरच्या शिवतीर्थावर दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा ढीग आणि आय लव्ह यू सारखे विचित्र शब्द आणि आपल्या निष्काळजीपणाचे पुरावे. आणि ही गोष्ट पुन्हा आढळली आहे. ही काही पहिले वेळेस नाही. याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकवला होता, त्यानंतर स्वच्छता झाली आणि आता ह्या गोष्टी पुन्हा चालू व्हायला लागल्या. हा महाराजांचा अपमान नाही का? नमस्कार मंडळी, मी आहे यशराज प्रदीप सावंत. दिस इज डे 21 ऑफ गंगापूर 100 डेज 100 रिअल इश्यू. मी गेलो होतो गंगापूरच्या अभिमानाच्या ठिकाणी शिवतीर्थ. ही फक्त जागा नाही, ही आपल्या स्वाभिमानाची ओळख आहे. ही ती भूमी आहे जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना वंदन करतो. महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, स्वाभिमान दिला, संस्कार दिले, पण आपण त्यांना काय परत देतोय? कचरा, दारूच्या बाटल्या. या पवित्र शिवतीर्थाच्या भिंतीवर आय लव्ह यू नाव आणि अश्लील मजकूर लिहिला जातो. लाज वाटली पाहिजे. ही प्रेम व्यक्त करायची जागा नाही. ही आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ज्या ठिकाणी आपण मस्तक ठेवायला हवं त्या ठिकाणी काही लोक भिंती खराब करत आहेत. फक्त रंग खराब करणं नाही, हा आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा आणि शिवरायाप्रती असलेल्या आदराचा अपमान आहे. एकदा स्वतःला आरशात बघा आणि विचारा, तुम्ही खरंच शिवरायांचे मावळे आहात की फक्त सोशल मीडियावरचे शिवभक्त? मी यशराज प्रदीप सावंत गंगापूर नगर परिषदेला विनंती करतो, शिवतीर्थ परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसावे. जे कोणी शिवतीर्थामध्ये कचरा टाकतात, दारू पिटत किंवा या पवित्र ठिकाणाचा अपमान करतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. आणि गंगापूरकरांनो, शिवाजी महाराजांचा सन्मान फक्त 19 फेब्रुवारी पुरता ठेवू नका. वर्षातील प्रत्येक दिवस आपल्या कृतीत दिसला पाहिजे. जर तुम्हालाही वाटत शिवतीर्थ स्वच्छ आणि पवित्र राहायला, हा व्हिडिओ प्रत्येक गंगापूरकरांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करून सांगा असल्या लोकांना काय शिक्षा दिली पाहिजे. माझ्या पेजला फॉलो नसेल केलं तर पटकन जाऊन फॉलो करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.